tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. पंचांचा इशारा आलेला आहे. सामना लेट्स गो प्ले. पहिला चेंडू टाकतो विकास. सुरेख फटका. ते शतरक्षण. What a shot here. What was out of the park. चार्जर पहिल्या चेंडू राऊंड द विकेट. विकास आखो टप्पा त्याला सरळ फेकून दिला. टिपर स्क्वेअर लेगला. What was out of the park. चौकार. पुन्हा पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कर विकास रॅकेट राऊंड द विकेट. फॉरवर्ड टप्पा त्याला डान्स करायचा हुक करायचा होता, पण चेंडूच्या एज लागून चेंडूचा तो वाईटिश शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षण चेंडू टाकण्यासाठी या प्रकाशला रॅकेट राऊंड द विकेट. येथे मात्र पंचांचा इशारा आलेला. व्हाईट बॉल दिशान मारवतोय. व्हाईट बॉल धावसंख्या 12. इथे मात्र चेंडूला एवढं हलकासा बॅटचा फेस ओपन केला आणि सरळ ढकलून दिला शॉट मिड विकेटला. फील्ड करतो तोपर्यंत एकदा प्रकाश आपल्या तानवी इंडियन्स. शेवटचा चेंडू राजेश विकास याचा सरळ चेंडू हवेत आहे, मात्र नो मॅन लँडच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडू फील्ड होतोय या तेजसकडनं. तोपर्यंत उशीर झाला आणि 2 धावा निश्चित पूर्ण केल्या या प्रतीक पोहोचलाय. Shot cover point, taking shot, extra cover, deep lock up, and fighting shot. Suresh चेंडू प्रतिम चेंडू तोपर्यंत स्लाइडली इज द आउटस्विंग. पूर्णपणे बाहेर निघाला होता. 15 पुन्हा होतो बॉलिंग मार्कर तेजस. राऊंड द विकेट सरळ झुकावून दिलाय. ब्रिटिश डीप लगामच्या दिशेने चेंडू आलेला होता. यश होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मनुष्याचं. सुरेख अप्रतिम असं क्षेत्ररक्षण मागच्या सामन्यामध्ये एक आतिषबाजी केली होती या मनुष्यने. आणि शेवट एक जबरदस्त स्वतःवरले इज ऑलराउंडर. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे बॉलिंग मार्कर. सुरेख येस परफेक्टली फाइंड द गॅप्स. डिपिश पॉइंटला घोषित क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा आलेला आहे. घोषित क्षेत्रामध्ये 2 जिंकल्यानंतर सरळ क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. येस सर ब्रह्मास्त्र. दॅट इज कॉल्ड परफेक्टली बुद्धा. याला टेनिस क्रिकेट मध्ये या चेंडूला पूर्णपणे एक मागणी आहे. पुन्हा होते बॉलिंग मार्कर. राईट हँड राऊंड द विकेट. प्रेसिंग बाय प्रतीक. इथे मात्र पंच आमच्याकडे वळून घेतो आणि सांगतो हा दिशा मरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा हा 25 आखो टप्पा. त्याला सरळ अप्पर कटने ग्लान्स केला घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव घोषित क्षेत्रामध्ये. राऊंड द विकेट तेजस. इथे परफेक्टली खोलवण टप्प्याचा चेंडू त्याला ढकलून टाकला. प्रतीक पुन्हा बीट होतोय. दुसऱ्यांदा हा बीट होण्याची एक घटना. राईट आर्म ऑन द विकेट. पहिला चेंडू टाकण्यासाठी प्रकाश खेळतोय. चेंडूची बॅटची फेस ओपन केलं. चेंडूचा सिलिंग मिड ऑफला क्षेत्ररक्षण गचाला आणि या गचाल क्षेत्ररक्षणाचा निश्चित फायदा उठवतोय हा प्रकाशच्या खात्यामध्ये 2 धावा. पुन्हा राईट आर्म ऑन द विकेट. सरळ पूल करण्याचा प्रयत्न होता प्रकाशचा, परंतु चेंडू फळीमध्ये काहीतरी अंतर राहिलं नाही. इथं मात्र प्रेसिंग बॅक प्रकाश एक जबरदस्त धडाकेबाज असा फलंदाज आहे. इथे मात्र रिथम चुकलाय आणि रिथम चुकल्यानंतर थोडासा बॅकअप ची एक इंजुरी या गोलंदाजाला निश्चित झालेली आहे. मी आयोजकांना विनंती करतो फर्स्ट. इथे मात्र आखून टप्पा त्याला लाभ करण्याचा होता डीपिश पॉइंटला, परंतु जोरदार अपील आहे. पंचांनी लक्ष केंद्रित केलाय आणि सरळ अपील जोरदार होती, परंतु Shotward backward point extra from the corner. Sandeep Buddha and they shoot square leg deeper, backward square leg deep, whitish mid wicket, deep leg up. चेंडू जातो सरळ घोषित क्षेत्रामध्ये. 1 धावाने घोषित क्षेत्र धावसंख्या. तिसऱ्या षटकाला 5व्या चेंडूची सुरुवात होते. राईट हँड ऑन द विकेट खेळण्यासाठी प्रकाश. इथे मात्र चेंडूला सोडून दिलाय. डाव्या शीचा खूपच बाहेरचा चेंडू होता. पंच कळवतोय, वळतोय आणि कळवतोय. फलंदाजी प्रेक्षकांना याची पाहिजे. इथे क्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि थळी याच्यामध्ये भरपूर अंतर ठेवतोय एक किरण. पूर्णपणे एक चांगलाच व्हेरिएशन आहे.
तिसऱ्या षटकातला हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी किरण अगोदर एज लागलाय पण एजचा थोडासा झेल मात्र इथे शेवटच्या क्षणी चेंडू हातातून दिसतो. तिसरं षटक संपतंय देतोय. चौथं षटक टाकण्यासाठी करण. मागच्या सामन्यामध्ये देखील पहिला चेंडू बीमर आला होता करण याच्या कोठ्यातून आणि या सामन्यामध्ये देखील बीमर इथे पाहायला मिळत. प्रतीक पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होते. गोलंदाज करण फोर्थ विकेट. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू चाललाय. पंचांचा इशारा खराब मारा स्वैर मारा आणि इथे मात्र जरूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 25व्या क्रमांकाचा नियम सुप्रीमो लोकनेते आदरणीय दादा गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र जरूर अंतिम लढतीची नाणेफेक केली जाईल. पंचांचा इशारा येतोय खराब मारा स्वैर मारा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय फोर्थ विकेटचा मारा करण्यासाठी. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला. चांगला फटका इथे पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक निवृत्ती ठाकूर चेंडू मागे परंतु धावा मिळतात. पंचांचा इशारा 2 धावा संघाच्या खात्यात जातील. आर्या वॉरियर मोठा संघ आहे. त्यानं पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन चेंडू मात्र चाललाय गली आणि डीपीएसची पॉइंटच्या दरम्यान. तोपर्यंत एकच धाव मिळते. या फटकेवर संघाच्या खात्यात संघाची धाव आणि प्रकाश टी फॅक्टर. एक गोलंदाजी इथे पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता आणि इथे मात्र थ्रो केलाय. एक धाव जरूर इथे मिळेल. आवश्यकता नव्हती या थ्रोची. जेवणजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जाईल दुसऱ्या सेमी फायनलचा. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम होतोय. तोपर्यंत एक धाव जरूर पूर्ण करताना दिसतोय फलंदाज. संघाची धावसंख्या पुढे सरकते 32 धावांवर. मुंबई महानगरपालिकेचे आर चॅलेंजर संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. एक धाव पुन्हा एकदा घोषित रूपात मिळते. संघाची धावसंख्या 4 षटक संपल्यानंतर 33. संघ शेवटचं षटक अंतिम अखेरचं निर्वाणीचं. पहिल्या चेंडूवर प्रकाशाच्या बॅट मधून प्रहार चेंडू वन बाउंस सीमारेषा पार. नो चान्स 4 रन. आम्हाला पाहायला मिळालं. तर गोलंदाज पुन्हा एकदा येतोय. पुढे सरसावला चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू स्क्वेअर लेगच्या दरम्यान जातोय. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा डिक्लेअर रूपात मिळतील. संघाची धावसंख्या जरूर या 2 चेंडूमध्ये. पुढे सरसावला चांगला फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू वाडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक मिड विकेटवरून धावत येतोय. जज करतोय फेकी करतोय. तोपर्यंत रनआउटची संधी परंतु आपल्या घरात सुरक्षित तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातो आणि इथे मात्र फलंदाज प्रतीक पाटील बाद. दिलीप बळू यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. क्रिकेटचं एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन. गोलंदाजी आणि इथे मात्र एसटीची बाद. आता मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. मयूर बळवी. पुढचा चेंडू पुढे सरसावला फलंदाज. जरूर एक देखना फटका. चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवतोय फेकी करतोय आणि इथे मात्र रनआउटची संधी. गडी बाद. मोठी स्पर्धा तुमच्या समोर ठेवली याचं श्रेय या संपूर्ण टीमला जात आहे. त्याचबरोबर ज्यांनी जेवण बनवलं त्याची नावं जरूर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. परंतु गोलंदाज सज्ज होतोय दिलीप मळवी. थोडा फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू जरूर मिड विकेट आणि वाडिश लॉंगॉनच्या मधोमध जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. रनआउटची पुन्हा एकदा संधी आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. पहिला चेंडू मोनिशसाठी चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अडवण्यामध्ये अपयश होते. मात्र घोषित क्षेत्रामध्ये निर्णय आलेल्या घोषित क्षेत्रामध्ये डिक्लेअर होते. टार्गेट हा डोंगर फोडण्यासाठी सज्ज आहे. प्रमोद याला सुवर्ण संधी आहे. 500 रुपयाचं पारितोषिक. एखादा बली विकेट घेतला या प्रमोदला सरळ चेंडूची सांगतात. पुढे निर्धाव चेंडू. जर त्याने एखादा बळी घेतला तर शंकर पाटील यांच्याकडून 500 रुपये. ग्लान्स केला. नो मॅन लँड क्षेत्रामध्ये जातो. चेंडू अडवण्यामध्ये सरळ आउट ऑफ द पार्क. सोडकार करताना खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज मोनिश. प्रमोद निघतो राईट हँड ऑफ द विकेट. पुढचा चेंडू
आखून टप्पा त्याला सरळ लाभ केला चेंडू जातो शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉट कव्हरच्या मधून 2 धावा इथे मात्र गचाल संरक्षण आहे थोडासा जायबंदी झाला बॅट्समॅन ठाकूर the wicket Pramod is comes in ball by passing in bowling spotting आखून टप्पा त्याला नो मॅन लँड मध्ये सरळ फेकून दिलाय डीप स्टोरला गया सरळ चौकार मध्ये खेळली तीच सादर करताना बॅक टू बॅक काढतात सरळ फेके चेंडू बॅकवर पॉइंटला क्षेत्ररक्षण अडवण्यामध्ये अपयश आहे तोपर्यंत चेंडू अडवतोय फेकतोय 2-1 धाव पूर्ण करतो हा मोनिश आणि मोनिशच्या खात्यामध्ये ही जरूर धावसंख्या जाते पॅटर्न ऑफ द विकेट इथे चेंडू हवेत आहे प्रहार जोरदार आहे परंतु क्षेत्ररक्षण खाली आहे आणि सरळ विकास बॅक टू बॅक पॅव्हलियन एंड ऑफ द इनिंग विकास ते खेळले इथे संपुष्ट आहे दुसरा षटक निखिल पॅटर्न ऑफ द विकेट आखून टप्पा इथं खोलवर टप्पा टाकला होता सरळ ब्रह्मास्त्र वापरला आणि सरळ बीट केलं जिंकण्यासाठी आवश्यकता आहे पॅटर्न ऑफ द विकेट सरळ चेंडूला ग्लान्स केला लो मॅन लँडला 1 बाउन्स जातोय आणि दुसरे बाउन्स घेतोय तोपर्यंत 2 धावा निश्चित आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये सुरक्षित दोन्ही फलंदाज चपलाईने पूर्ण करतोय हा मोनिश आणि केवळ फेन्सिंग बाय मोनिश सूर्या फटका व्हॉट अ शॉट यार व्हॉट अ मॅग्निफिशंट षटकार यार करेक्ट षटकार वेज लागली होती परंतु एसटी रक्षक तिथे गाफील होता आणि शेवटच्या क्षणी ड्रॉप केलं जात आहे या करणला 1 धाव भेटणे खात्यात हा निश्चित मी त्या क्षणी टाळेल सूर्य फटका चेंडू हवेत आहे मात्र मेनिश सारखा करण बॅक टू बॅक पॅव्हलियन मध्ये तंबूच्या दिशेने हा करण परतलाय देखील रॅकेट ग्राउंड विकेट खेळण्यासाठी मनीष इथं टॅप केला चेंडू ग्लान्स बॅकवर्ड पॉइंटला छेड बाद आणि खेळी मात्र संपुष्टात तिसरा झटका बॅकफुटवर गेला दिसेल राईट माउंट विकेट पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे विकेट 6 चेस करण्यात आली होती साऊथ आफ्रिकन टीमच्या माध्यमातून पंचांचा इशारा मात्र व्हाईट बॉल येतो आणि सज्ज होतोय बॅटची करा चेंडू हवेत परंतु चेंडू जरूर जातोय फाईन लेग घोषित क्षेत्रामध्ये एकच क्रिकेटमध्ये काही घडू शकतं बॅकफुटवर गेला शॉट पूल केला चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत एकच धाव मिळते संघाच्या खात्यात संघाचं हार्दिक स्वागत त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत एसटीचीचा प्रयत्न फलंदाज बाद हादरा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय चांगली गोलंदाजी फ्रंट फुटवर आला होता फलंदाज ड्राईव्ह केलं मिड ऑफला तोपर्यंत धाव मात्र मिळताना दिसत नाही पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय ओव्हर द विकेटचा मारा मात्र बॅकफुटवर गेला होता सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय गोलंदाज येतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना ओव्हर द विकेटचा मारा पुढे सरसवलाय हलक्या हाताने चेंडू टॅप केला चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दरम्यान पॉइंटवरून क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता 1 धाव तत्पूर्वी रोखू शकला नाही संघाची धावसंख्या सेमी फायनलची मॅच गोलंदाजी मार्कवर आणि समोर फलंदाज सज्ज होतोय तेजस उर्फ बाब्या चांगला फटका तेजसच्या पॅड मधून चेंडू तैनात चांगलं क्षेत्ररक्षण फेकी होईल तो दुसरी धाव मात्र पूर्ण होताना दिसते 2 धावा संघाच्या खात्यात जात आहे खातं पुढे सरकतंय 34 धावांवर तेजस उर्फ बाब्या ज्याने या स्पर्धेमध्ये एक मॅन ऑफ द मॅच देखील मिळवलाय पुढे सरसावला टायमिंग चुकलंय चेंडू हवेत आणि इथे मात्र फलंदाज बाद तेजस सुरेख झेल टिपलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडू आपल्याला सांगतील बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 10 धावांची आवश्यकता सुरेख गोलंदाजी इथे मात्र जरूर स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची वरची कळा हाताला लागून चेंडू जातोय एका इकडे लाल झेंडे पाहायला मिळतात तर एका इकडे स्काय ब्लू कलरचे झेंडे पाहायला मिळतात कुठला संघ जिंकेल हा प्रश्न आहे प्रत्येकाच्या मनात गोलंदाज सज्ज पुढे सरसावलाय ऑफड्राईव्ह केला होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते डॉट बॉल विकेटचा मारा पुढचा चेंडू शेवटचा पुढे सरसावलाय पंचाकडे अपील आणि इथे मात्र स्पष्टपणे नकार दबाव टाकण्याचा प्रयत्न होत संधी फटका इथे पाहायला मिळतोय चेंडू जरूर स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे 1 धाव पूर्ण होते दुसरी धाव मात्र घेण्याचा प्रयत्न नाही
एकच धाव मिळते या फटक्यावर. संघाची धाव. नितीनने देखील मोठं पारितोषिक काल जिंकले या स्पर्धेमध्ये. स्कोर लगला झेल होता परंतु झेल सोडला. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव पूर्ण. 2 धावा सामन्यामध्ये पुन्हा एकदा होतोय. नितीन समोर फलंदाज किरण ओव्हर द विकेट. फलंदाज ऑफ ड्राईव्ह केला होता. मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र धावची संधी होती परंतु थांबवलंय. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट.